नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक सूचकांक या टॉपिकवर क्वेश्चन बघणार आहोत. झालेल्या बीएमसी क्लर्क मध्ये या टॉपिकवर 1 ते 2 क्वेश्चन आलेले आहेत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा. तर पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, जीवनाची डिजिटल गुणवत्ता 2023 नुसार भारताचा क्रमांक किती आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 52. जीवनाची डिजिटल गुणवत्ता 2023 नुसार भारताचा क्रमांक 52वा आहे. अव्वल स्थानी कोण आहे मित्रांनो? फ्रान्स, फिनलँड आणि डेन्मार्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ऊर्जा संक्रमण 2023 सूचकांक 2023 नुसार भारताचे स्थान किती आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 67. ऊर्जा संक्रमण 2023 सूचकांक 2023 नुसार भारताचे स्थान 67 आहे. क्वेश्चन नंबर 3, ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 नुसार 108 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 64. ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 नुसार 108 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 64 आहे. क्वेश्चन नंबर 4, जागतिक पेन्शन इंडेक्स 2023 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो बी 45. जागतिक पेन्शन इंडेक्स 2023 नुसार भारताचे स्थान 45वे आहे. अव्वल स्थानी नेदरलँड, आइसलँड आणि डेन्मार्क आहे. क्वेश्चन नंबर 5, स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या अहवालानुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते आहे? तर बघा मित्रांनो, स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या अहवालानुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे ना मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आहे. ठीक आहे. आणि शहर कोणते आहे स्वच्छ शहर ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे हे मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडणार की माझा व्हिडिओ मुलं कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. आणि काही काही प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही सर्वच प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार. बघा, 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो इंदोर आणि सुरत. 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या यादीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार इंदोर आणि सुरतला मिळालेला आहे. इंदोर कुठे आहे? MP. आणि सुरत कुठे आहे? गुजरात. आणि राज्य विचारलं तर महाराष्ट्र सर्वात स्वच्छ, आणि शहर विचारले तर इंदोर आणि सुरत. कार निर्यात देश 2023-24 नुसार सर्वाधिक कारची निर्यात करणारा देश कोणता आहे मित्रांनो? चीन. प्रवासी पुनरावलोकन पुरस्कार 2024 नुसार कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे? तर बघा, प्रवासी पुनरावलोकन पुरस्कार 2024 नुसार हिमाचल प्रदेश राज्य अव्वल स्थानी आलेले आहे. ग्लोबल फायर पॉवर 2024 रँकिंग नुसार भारताचे स्थान कितवे आहे? तर भारताचे स्थान 4थे आहे. ग्लोबल फायर पॉवर 2024 रँकिंग नुसार भारताचे स्थान 4थे आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे सर्व क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. 10. क्वेश्चन नंबर 10, ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो दिल्ली. ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर दिल्ली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रँड पालकत्व निर्देशांक 2024 नुसार कोणत्या भारतीय उद्योगपतीला भारतामध्ये अव्वल आणि जागतिक स्तरावरती 2रे स्थान मिळालेले आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो मुकेश अंबानी. मुकेश अंबानी यांना ब्रँड पालकत्व निर्देशांक 2024 नुसार भारतामध्ये अव्वल आणि जागतिक स्तरावर 2रे स्थान मिळालेले आहे. क्वेश्चन नंबर 12, जागतिक इनोव्हेशन निर्देशांक नुसार भारताचे स्थान कितवे आहे?
तर जागतिक इनोव्हेशन निर्देशांकानुसार भारताचे स्थान 40वे आहे आणि अव्वल स्थानी स्वित्झर्लंड आणि स्वीडन आहे. क्वेश्चन नंबर 13. Q2 साठी हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारताचे स्थान किती आहे? Q2 साठी हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारताचे स्थान आहे ना मित्रांनो 85वे आहे. तर सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणाचा आहे? फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि जपान. तर सर्वात कमी शक्तिशाली पासपोर्ट आहे ना मित्रांनो अफगाणिस्तानचा आहे, लक्षात ठेवा. वाचून घ्या, सांगितलंय. भारतामध्ये हीन बिबट्यांची संख्या सर्वाधिक जास्त कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर भारतामध्ये हिम बिबट्यांची सर्वाधिक संख्या लडाख मध्ये जास्त आहे. भारतामध्ये एकूण 718 आणि लडाख मध्ये 477 आहेत हिम बिबटे. फ्रीडम इन द वर्ल्ड 2023 इंडेक्स नुसार जगामध्ये सर्वात कमी स्वातंत्र्याचा दर्जा कोणत्या देशाला मिळालेला? त्याचा आन्सर आहे मित्रांनो तिबेट. तिबेटला फ्रीडम इन द वर्ल्ड 2023 इंडेक्स नुसार जगामध्ये सर्वात कमी स्वातंत्र्याचा दर्जा मिळालेला आहे आणि भारत 66व्या क्रमांकावर आहे. फिफा निर्देशांक 2024 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? फिफा निर्देशांक 2024 नुसार भारताचे स्थान 117 आहे. अव्वल स्थानी अर्जेंटिना, फ्रान्स, इंग्लंड आहे. क्वेश्चन नंबर 17. टॉम ट्रॅफिक निर्देशांक रँकिंग 2023 नुसार सर्वात जास्त गर्दी असलेले शहर कोणते आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो लंडन. टॉम ट्रॅफिक निर्देशांक रँकिंग 2023 नुसार सर्वात जास्त गर्दी असलेले शहर लंडन आहे. बँगलोर 6व्या क्रमांकावर आणि पुणे 7व्या क्रमांकावर आहे. भारतातील 2 शहर. मुख्यमंत्री लोकप्रियता रेटिंग नुसार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री अव्वल स्थानी आहे? तर मुख्यमंत्री लोकप्रियता रेटिंग नुसार ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री अव्वल स्थानी आहेत. नवीन पटनायक 52.7% ने आणि दुसऱ्या क्रमांकावर आदित्य योगी. नवीन पटनायक 52.7% आणि उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ 51.3%. हवामान बद्दल कामगिरी निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान किती आहे? तर हवामान बद्दल कामगिरी निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान आहे ना मित्रांनो 7वे आहे. हवामान बद्दल कामगिरी निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान 7व्या क्रमांकावर आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023 निर्देशांक श्रेणीमध्ये कोणताही देश एकंदरीत खूप उच्च रेटिंग मिळवण्यासाठी इतका मजबूत नसल्यामुळे शीर्ष 3 स्थाने रिकामी आहेत. म्हणून 4थ्या नंबरवर डेन्मार्क आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो सायबर गुन्हे अहवाल 2023 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी 80. सायबर गुन्हे अहवाल 2023 नुसार भारताचा क्रमांक 80वा आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ना मित्रांनो तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तिथे जॉईन करा. तिथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. दहशतवाद प्रभावित प्रथम स्थानी अफगाणिस्तान आहे. क्वेश्चन नंबर 22. मॉर्निंग कन्सल्टद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? तर ते आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. 78% त्यांना वोट मिळालेले आहे.
जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 नुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे? डेन्मार्क. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 नुसार अव्वल स्थानी डेन्मार्क आहे. क्वेश्चन नंबर 24. जागतिक लिंग अंतर अहवाल 2023 नुसार भारताचे स्थान कितवे आहे मित्रांनो? त्याचा आन्सर आहे 127वे. जागतिक लिंग अंतर अहवाल 2023 नुसार भारताचे स्थान 127वे आहे. अव्वल स्थानी आइसलँड, नॉर्वे आणि फिनलँड आहे. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 25. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान कितवे आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023 नुसार भारताचे स्थान 161वे आहे. तर अव्वल स्थानी नॉर्वे, आइसलँड आणि डेन्मार्क आहे. तर शेवटी उत्तर कोरिया आहे. क्वेश्चन नंबर 26. जागतिक आनंद अहवाल 2023 नुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे? त्याचे आन्सर आहे मित्रांनो फिनलँड. जागतिक आनंद अहवाल 2023 नुसार अव्वल स्थानी फिनलँड हा देश आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. वर्ल्ड हॅपी इंडेक्स रिपोर्ट 2023 नुसार भारत 126 व तर अव्वल स्थानी फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड आहे. क्वेश्चन नंबर 27. 2023 जागतिक शांतता निर्देशांक नुसार अव्वल स्थानी कोणता देश आहे? त्याचा आन्सर आहे आइसलँड. जागतिक शांतता निर्देशांक 2023 नुसार अव्वल स्थानी आइसलँड हा देश आहे. क्वेश्चन नंबर 28. जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक काय आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 38. जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक 38 आहे. अव्वल स्थानी सिंगापूर आणि फिनलँड आहे. एकूण देश 139 होते. क्वेश्चन नंबर 29. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जागतिक भू निर्देशांक 2023 नुसार भारत कोणत्या स्थानी आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 111. जागतिक भूक निर्देशांक 2023 नुसार भारत 111व्या स्थानी आहे. अव्वल स्थानी बेलारूस, बोस्निया आणि चिली आहे. पाकिस्तान 102 नंबरवर आहे. श्रीलंका 60, बांगलादेश 81 आणि नेपाळ 69. आणि भारताचा 111वा नंबर. पाकिस्तानच्या खाली दिला आहे भारताचा क्रमांक. माहित नाही कुठला यांनी सर्वे केला तो. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? त्याचे आन्सर आहे मित्रांनो डेन्मार्क. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये अव्वल स्थानी आहे डेन्मार्क. बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.